सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज सकाळपासून खूप महत्त्वाचे दोन मुद्दे सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल दिलेले आहेत, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला विषय की सीपी मुंबई शिपाईचा जो कट ऑफ लागलेला आहे आणि JR आलेला आहे, निवड यादी आलेला आहे, त्याच्यावरती पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे। तो JRचं मीनिंग दिलेलं आहे। सो तो व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ जो ऑफिशियल कट ऑफ लागलेला आहे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा, त्यात सुद्धा विश्लेषण आपण केलेलं आहे। या दोन गोष्टी तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय आहे, कट ऑफ लागला, निवड यादी लागल्या, पण या कट ऑफमध्ये आणि ह्या निवड यादीमध्ये डिपार्टमेंटकडून काही चुकी झालेल्या आहेत। एक दोन तीन चुका या झालेल्या आहेत, त्याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत की डिपार्टमेंटचं काय चुकलं आणि का चुकलं आणि ह्याला कारणीभूत कोण आणि ह्याचा मानसिक त्रास कोणाला होतोय हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। सो सुरुवातीला विनंती करतोय की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये। त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून पुढचे जे दोन तीन घटक आहेत आज जे महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी, मुलं असतील, मुली असतील आणि कुणी असतील, त्याच्यासाठी मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत 2 ते 3, त्या तुमच्यापर्यंत यानंतरचे व्हिडिओ यायचे असतील, पाहिजे असतील अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर विषय अशा पद्धतीने आहे, काल संध्याकाळी लेट जे काही सीपी मुंबईचा पोलीस कॉन्स्टेबल शिपाई असेल, कारागृह असेल, लोहमार्ग चालक असेल, निवड यादी असतील, कट ऑफ असतील, हे आऊट झालेले होते। सो आज एक दिवस त्यांनी दिलेला आहे की काय ज्या मुलांना शंका असतील, काही मुलांना आक्षेप असतील, त्यांनी आज दिवसभरात मेल वगैरे करायचं आहे। यानंतरचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे की आपल्याला मेल वगैरे कशा पद्धतीने करणार आहे, फॉन्ट तयार केलेला आहे, नमुना तयार आहे, फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरायचं आहे, सेंड करायचं आहे, बस, बाकी काहीच नाही आहे। हा विषय खूप महत्त्वाचा आहे। मग आता या गोष्टीमुळं जर कट ऑफ किंवा निवड यादीमध्ये बदल होणार का, तर 100% बदल होऊ शकतो, ते कशा पद्धतीने वगैरे हे पूर्ण बघायचं आपल्याला। तर काल जी निवड यादी कट ऑफ यादी लागलेली होती, त्या कट ऑफ यादीमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कट ऑफ बनवत असताना त्यांनी काय केलंय, सर्व समांतर आरक्षण दिलेत पण सर्व कॅटेगरी दिली नाही, त्यामध्ये एक कॅटेगरी ही राहिलेली आहे, SBC कॅटेगरी। त्या मुलांचे मला मेसेज आलेले आहेत की सर SBC कॅटेगरीच नाही त्याच्यामध्ये, तर मग आम्ही करायचं काय, मग काय होणार। तर त्या SBC कॅटेगरी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण सूचना करतोय मी की SBC कॅटेगरीवाल्यांनी कशा पद्धतीने मेल करायचा आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, याची नोंद घ्यायची आहे, घाबरून जायचं नाही आहे। पण SBC कॅटेगरीज नाही आहे म्हणजे कट ऑफ किती सिरियसली बनवला असेल याचा विचार तुम्ही करायचा आहे। कट ऑफ किती सिरियसली बनवला असेल सीपी मुंबई पोलीस भरती किंवा त्या डिपार्टमेंटनं, त्या विभागानं विचार करायचा, लक्षात ठेवा। त्यामुळं पहिली गोष्ट अशा पद्धतीनं आहे की कट ऑफ हा बनवत असताना सर्व समांतर आरक्षण आणि सर्व कास्टचा विचार करून बनवावा लागतो, त्या पद्धतीनं त्याचे कॉलम असतात। आम्ही पण कट ऑफ बनवला होता, तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला होता आणि त्यावेळी पूर्ण कट ऑफ दाखवलेला होता की कट ऑफ कसा बनवतात, कशा पद्धतीनं असतो, तो सुद्धा तुम्हाला मी पोस्ट केलेला होता। पण आता पहिली चूक डिपार्टमेंटची झाली की त्याने एक कॅटेगरी वगळलेली आहे, ती सुद्धा चेंज होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। मग ह्याच्यामध्ये परत वेळ जाणार आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये वेळ जाणार आहे। पहिली गोष्ट तुम्हाला कळाली की कट ऑफ बनवत असताना एक कॅटेगरी राहिलेली आहे, ती कॅटेगरी अपडेट होऊन येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। आता दुसरी खूप महत्त्वाची चुकी डिपार्टमेंटची झालेली आहे, ती का झाली हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर दुसरी गोष्ट अशा पद्धतीनं आहे, काल कट ऑफ लागलेला होता, निवड यादी पण लागलेली आहे, पण निवड यादी आणि कट ऑफमध्ये शेवटी कट ऑफ जे असणारी, कट ऑफमधील जे विद्यार्थी आहेत बघा, त्याच पद्धतीनं जे पहिल्यापासून शेवटपर्यंत असणारी, मग 42 कट ऑफ लागला आहे काही कॅटेगरीचा, काही 40 लागला आहे, 38 लागला आहे, 25पर्यंत लागलेला आहे कट ऑफ। तर ह्याच्यामध्ये बदल होणार का, तर निश्चित बदल होऊ शकतात। ते का, कशा पद्धतीने तुम्हाला सांगतोय की काल मला खूप मुलांचे मेसेज आले की सर मला 38 मार्क आहेत, कट ऑफ सुद्धा 38चा लागला आहे, पण माझं निवड यादीत नाव नाही आहे। ही मुलांची जी सूचना आहे ती मला आलेली होती। आणि त्याच पद्धतीनं मुलांनी काही मेसेज पण केला, मुलींनी सुद्धा, की सर मला कट ऑफपेक्षा जास्त मार्क आहेत तरीसुद्धा माझं लिस्टमध्ये नाव नाही आहे, तर असं का वगैरे वगैरे। तर मी क्रॉस चेकिंग केलं, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश अधिनियम जो आहे त्याच्यानुसार कट ऑफचा विषय अशा पद्धतीनं आहे की समान मार्क घेणारे खूप विद्यार्थी असणार आहेत। लेखीसाठी किंवा आपल्या फिजिकलसाठी काल ग्राउंड जे कट ऑफ लागला, त्या ग्राउंडच्या कट ऑफमध्ये समान मार्क घेणारी खूप मुले होती, म्हणून त्या विद्यार्थ्यांना मी मेसेज केला की बाबा तुझं 100% मार्क एवढे होते का, तर होय सर माझे 100% मार्क एवढे होते, पण माझं यादीत नाव नाही। ओके, देन मी त्याला विचारलं तुझी जन्मतारीख काय आहे, मग त्यानं सांगितलं मला की असं 2001 जन्मतारीख आहे। ठीक आहे, मग मी काय केलं, सीपी मुंबईच्या पोलीस भरतीच्या कट ऑफ जो लागलेला आहे काल, निवड यादी जी आहे, ते निवड यादीमध्ये NTC NTD ची मुलं वगैरे आहेत, मी बघितलं काल, तर NTC मध्ये
ज्या मुलानं मला तक्रार केली होती त्याची NTCची कॅटेगरी मी पूर्ण बघितली. शेवटचा विद्यार्थी बघितला कट ऑफ मधला 38 मार्क लागलेला कट ऑफ मधला शेवटचा विद्यार्थी बघितला तर NTC मधला ज्याला 38 मार्क आहेत त्याची जन्मतारीख होती 2006 किंवा 2003 अशा पद्धतीनं. तर 2003चा विद्यार्थी 38 मार्क असून निवड यादीमध्ये येतोय आणि सेम त्याच पद्धतीनं 38 मार्क असणारा त्याच कॅटेगरीचा मुलगा 38 मार्क असताना त्याच कॅटेगरीचा मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठा असणारा मुलगा हा लिस्टमधून बाहेर पडलेला आहे. म्हणजे ही डिपार्टमेंटची चुकी आहे. नियम असा सांगतोय महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो आहे सेवा प्रवेशचा त्याच्यामध्ये नियम असा सांगतोय ज्यावेळी 2 विद्यार्थ्यांचे समान मार्क होतात त्यावेळी एक म्हणजे त्याच्या वयानुसार त्याला घेणार म्हणजे ज्याचं मोठा वय आहे त्याला घ्यायला पाहिजे. इथे उलटं झालं ज्याचं एज जास्त आहे त्या मुलाला बाहेर काढले आणि ज्याचं वय कमी आहे त्या मुलग्याला आत घेतले. हा सेवा प्रवेश अधिनियममधली सूचना आहेत लक्षात ठेवा. पहिली सूचना. दुसरी सूचना या दोन्ही गोष्टी पण सेम असतील म्हणजे मार्क पण सेम आहेत जन्मतारीख पण सेम आहे तर अशा मुलांपैकी कोणाला घेणार परत तर ज्याचा हायर एज्युकेटेड असेल जो हायर एज्युकेशन मधला मुलगा असेल समजा 38 मार्क घेतलेला मुलगा 12वी पास झालेला आहे आणि 38 मार्क घेतलेला मुलगा BSc असेल BA असेल पदवी असेल किंवा कमीत कमी BA फर्स्ट इयरला असेल आणि 12वी पास झालेला मुलगा 12वी स्टॉप केला आणि पुढे ॲडमिशनलाच गेला आहे तर BA फर्स्ट इयरला असणाऱ्या मुलग्याला नियुक्ती द्यावी लागते किंवा त्याचं जे 1/10 प्रमाणात लेखीसाठी फिक्स केले शीट तिथं त्याची निवड करावी लागते. तिथं डिपार्टमेंटचं चुकलेलं आहे 100% चुकलेलं आहे. मी जवळजवळ काल 15 ते 20 मुलांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं स्वतः नाव बघून जन्मतारीख बघून त्याच कॅटेगरीमध्ये शेवटचा मुलगा जो आहे त्याचं वय बघितलं त्याचं वय कमी आहे तर सुद्धा त्याला इन केला आहे आणि ज्याचं वय जास्त आहे सेम मार्क आहेत सेम कॅटेगरी आहे सेम कास्ट सगळं सेम त्या मुलग्याला बाहेर काढलेलं आहे. ही गोष्ट डिपार्टमेंट चुकलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं मुलांवरती सरळ मुलं मुली असतील त्यांच्यावरती अन्याय झालेला एवढं लक्षात ठेवायचं या मुंबईच्या कट ऑफमध्ये लक्षात ठेवायचं. सो आता या 2 गोष्टी चुकीच्या काय ठरलेल्या आहेत. एक म्हणजे कट ऑफमध्ये एक कॅटेगरीचं नावच नाही आणि दुसरं म्हणजे मार्क सेम असताना किंबहुना मार्क थोडेसे जास्त असताना सुद्धा मुलांचं नाव हे लिस्टमध्ये का आलं नाही याच्यावरती उत्तर देणार आहे मी तुम्हाला आता की ह्याच्या आधी ज्यावेळी 19 जुलैपासून CP मुंबईची पोलीस भरती सुरू झाली त्यावेळी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली होती की CP मुंबईच्या जे काही कट ऑफ आहे हा कट ऑफ बनवत असताना आतापर्यंत CP मुंबई पोलीस कॉन्स्टेबलमध्ये मुलं मुली आणि ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी यांनी प्रत्येकाने एक्झाम किंवा तुमचं जे ग्राउंड दिले त्या ग्राउंडचे मार्कला प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक 1600 मीटरला किंवा मुली असेल तर 800 मीटर त्याच पद्धतीने 100 मीटर आणि गोळा फेकला त्यांनी टच करायला पाहिजे त्याची टॅली करायला पाहिजे आणि एवढ्या लाखो विद्यार्थ्यांची टॅली करत असताना कुठेतरी ही टोटल जी टॅली आहे ती सुद्धा चुकलेली असणार आहे 100% लक्षात ठेवायचं. ही मी ज्यावेळी 19 जुलैपासून फिजिकल चालू झालं त्यावेळी ही शक्यता दर्शवलेली होती आणि त्याचाच डिसएडव्हान्टेज हा पुढे आलेला लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं हे टोटल मार्क असतील किंवा हे जे यांनी इतर मुंबई पोलीस सोडून इतर जिल्ह्यांमधील सर्व घटकांची पर डे जे तुमचे मार्क पडलेले आहेत 1600 मीटरला किती 800 मीटरला किती 100 मीटरला किती गोळा फेकला किती ह्या सगळ्या जे काही हे आहेत ग्राउंडचे इव्हेंट आहेत त्या ग्राउंडच्या इव्हेंटचे सगळे मार्क त्यांनी दिलेले होते मुंबई सोडून बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांनी. पण मुंबईनं हे मार्क दिलेले नाहीत. डायरेक्टली IBPS सारखं परीक्षा घेतली की तुम्हाला आन्सर की येणार नाही डायरेक्टली कट ऑफ येतील किंवा नॉर्मलायझेशन करून डायरेक्टली मार्क येतील आणि डायरेक्टली तुमची निवड येईल. अशा पद्धतीनं मुंबईनं IBPSच्या धर्तीवरती हे निकाल लावलेले आहेत. समजलं काय म्हणतोय मी. अशा पद्धतीनं पूर्ण अभ्यास करून तुमच्यासमोर विश्लेषण केलेलं आहे की हे 2-3 गोष्टी चुकलेल्या आहेत आणि डिपार्टमेंट कारणीभूत आहेत. त्याला कारणीभूत का आहे असं म्हणतोय कारण की यांनी वय जास्त असलेल्या मुलग्याला बाहेर काढलेला आहे आणि वय कमी असलेल्या मुलगीला आत घेतलेला आहे. त्यामुळं आता ह्या गोष्टी डिपार्टमेंटच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. मेलसुद्धा त्या पद्धतीने करतील आणि मेल केल्यानंतर डिपार्टमेंट त्याच्यावरती विचार करेल आणि विचार करून झाल्यानंतर मग फायनल विषय येतोय की ह्या लिस्ट चेंज होणार का वगैरे वगैरे. तर याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे की डिपार्टमेंट कशा पद्धतीने निर्णय देऊ शकतो. त्याच पद्धतीनं या कट ऑफवरती किंवा ह्या निवड यादीवरती काय ह्या गोष्टींमुळे इफेक्ट होणार का ह्याचं पूर्ण विश्लेषण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे पुढचा की मेल केल्यानंतर ह्याच्यानंतरचा विषय अशा पद्धतीने आहे की डिपार्टमेंटला मेल कशा पद्धतीने करायचा. फॉर्मॅट तयार आहे फॉन्ट सगळे तयार आहेत फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे. जिथं रिकामी जागा आहे तिथं तुमचं नाव घालायचं आहे. बाकी सगळं तुमचं कास्ट वगैरे सगळं दिलेलं आहे मी तयार आहे सगळा फॉन्ट सगळंच्या सगळं तयार आहे रेडीमेड.
तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे, पेस्ट करायचं आहे, मेलमध्ये जाऊन टाकायचं आहे आणि सेंड करायचं, झालं. एवढं सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि एकदम ऑथेंटिक तयार केलं. लक्षात ठेवा, ऑफिशियल सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत की मेल कशा पद्धतीने असावा. ह्यात सुद्धा तुम्हाला उत्तम उदाहरण मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं ज्या ज्या मुलांना मार्क कमी पडलेत, ज्या ज्या मुलांना लिस्टमध्ये नाव नाही आहे, कट ऑफमध्ये तर विषयच नाही आहे, सो अशा पद्धतीनं SBC असेल किंवा हे जे मगापासून जे 2-3 प्रकरण तुम्हाला मी सांगितली आणि ह्याला कारणीभूत डिपार्टमेंट आहे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कारण की जवळजवळ 3.5 लाख मुलांचं टोटल करून त्यातनं कट ऑफ वेगळा करायचा आहे. प्रत्येक कास्ट वाईजची मुलगं, प्रत्येक समांतर आरक्षण वाईजची मुलं यांचा प्रत्येकाचा कट ऑफ वेगळा करायचा आहे आणि त्यानंतर 1:10 प्रमाणात ज्या मुलांची निवड करायची आहे ते सगळं थोडंसं कुठेतरी चुकलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा कट ऑफ चेंज होणार, ही निवड यादीसुद्धा चेंज होण्याची शक्यता जोरात आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो अतिशय महत्त्वाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. जे अगोदर सांगितलं होतं की यांनी जर कट ऑफ किंवा मार्कांचं जर PDF दिली नाही, 3.5 लाख मुलांचं PDF देणं पॉसिबल नाही असं मला वाटतं, तरीसुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे होतं. कारण की ऑफिशियल रिसर्च प्रोसेस झालेली आहे. त्यामुळं हे ज्यावेळी कट ऑफ बनवत असताना यांनी ही लिस्ट तयार केलेली असणारच आहे. ही लिस्ट तयार केल्याशिवाय कट ऑफ बनू शकत नाही. ही लिस्ट तयार केल्याशिवाय कट ऑफ बनूच शकत नाही, होऊ शकत नाही कट ऑफ. मग यांनी पहिला त्यांची PDF पाठवायला पाहिजे होती. 2 दिवसानंतर कट ऑफ आला तरी चालत होता. पण आता हे जे प्रश्न तयार होणार आहेत, हे प्रश्न या वेगवेगळ्या रिझनमुळेच तयार होणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आणि ह्याचा मात्र नाहक त्रास या विद्यार्थ्यांना होणार आहे. जे कालपासून मेसेज करलेत त्या विद्यार्थ्यांना याचा मुलामुलींना खूप नाहक त्रास होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की सर कट ऑफवरती इफेक्ट होणार का, निवड यादी बदलणार काय वगैरे वगैरे, ह्याच्यावरती नंतरचं विश्लेषण येणार आहे. पण तुम्ही पहिला ह्या गोष्टी समजून घ्या की काय गोष्टी चुकल्यात. CP मुंबई पोलीस भरतीमध्ये, पोलीस शिपाई कॉन्स्टेबलमध्ये, कट ऑफमध्ये, निवड यादीमध्ये काय चुकलेलं आहे आणि त्याच्यावरती डिपार्टमेंटनं योग्य ते निर्णय घेऊन योग्य त्या मुलांना योग्य त्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं मेल केल्यानंतर सगळ्यात जास्त मेल हे ह्याच पद्धतीनं जाणार आहेत. त्यामुळं ह्याच्यावरती डिपार्टमेंटला विचार करावा लागणार. त्यानंतर डिपार्टमेंट जर विचार नाही केला तर सरळ ह्या पोरांवरती अन्याय होणार आहे, हे मात्र नक्कीच. त्यामुळं ह्याच्या पुढचा विषय अशा पद्धतीने आहे, जर मॅक्झिमम प्रमाणात मेल गेले तर 100% ह्या मुलांना न्याय भेटेल आणि न्याय भेटल्यानंतर कट ऑफ आणि निवड यादीसुद्धा चेंज होऊ शकते, याची नोंद घ्यायची आहे. सो पुढच्या व्हिडिओसाठी जे फॉर्मॅट वगैरे ते लिखित स्वरूपात असणार आहे आणि कॉपी पेस्ट करून तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरून तुम्हाला सुद्धा घेता येईल. कॉपी पेस्ट करायचं, त्याच्यामध्ये नाव टाकायचं, चेस्ट नंबर टाकायचं, फक्त तुमचे जन्मतारीख टाकायचं आहे, तुमचं ग्राउंड कधी झालं ते टाकायचं आहे, तुमचा आवेदन क्रमांक टाकायचा आहे, तुमचे मार्क टाकायचे आहेत आणि एवढं टाकून फक्त तुम्हाला सेंड करायचं, झालं. बाकी काही नाही. बाकीचा मथळा जो आहे किंवा बाकीचा मजकूर जो आहे ते ऑफिशियल मी तयार केलेला आहे, ते फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर पहिला विनंती करतोय, लगेचच पहिली गोष्ट चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 2 नंबर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप हे दोन्हीसुद्धा जॉईन करा. आणि 3 नंबर पुढचा व्हिडिओ येण्याची वाट बघा, जेणेकरून लगेचच तुम्हाला व्हिडिओ येईल. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर लगेच तुम्हाला व्हिडिओ येणार आणि लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी पोहोचवतील. या गोष्टी सरळ आहेत. त्यामुळे लगेच करा, नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीनं लगेच मेल करा. कारण की 24 तास आहेत, 24 तासापैकी जवळजवळ 7 ते 8 तास हे संपलेले आहेत. कमीत कमी 7 ते 8 तास संपलेले आहेत. पुढचे फक्त आणि फक्त 15 तास आपल्याकडे आहेत. या 15 तासामध्ये तुम्हाला मेल करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला न्याय भेटेल आणि तुम्हाला लेखीसाठी पात्र केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेचच जे काही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना न्याय देण्याचं काम आपला चॅनल करतोय. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ह्या कट ऑफपेक्षा खूपच कमी पडले, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क, त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांच्यासाठी सुद्धा नंतर मी एक 4, 3:30, 4च्या दरम्यान तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ आणणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास, तुम्हाला आधार द्यायचं काम आपला चॅनल करणार आहे आणि कशा पद्धतीने पुढची प्रोसेस करायची आहे. आता हारलात, पण आता हारला जरी असाल तर झिरोतनं सुरुवात नको आहे, वारंवार सांगतोय, अनुभवातून सुरुवात पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.